दीदीला सोडायला शाळेमध्ये गेलतो भाऊ, पण तिकडून या टायमाला मित्र भेटले. गणपती बसवलेला होता तिथं आरती घेत होते आणि मित्र सांगत होते भाऊ आमचे कुणाल भाऊ अध्यक्ष म्हणे, विक्रम भाऊ उपाध्यक्ष म्हणे आणि आमचे श्रीकांत भाऊ उर्फ नाही बरं का, उफ्र बारकू शेट्टी आहे ना कार्यकर्ता आहे म्हणे. त्यांच्यासोबत थोडेफार गप्पा मारले भाऊ. म्हणलं चला आता आपल्याला टाइम उराला, गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं तेवढं पेट्रोल वगैरे टाकून घेतलं भाऊ. नंतर आलो गॅरेजवर आलं का आपल्याला झाड जोडायचं काही ताण नाही राहत भाऊ, कारण ना तिथले मित्र झाडून घ्यायचे. त्याच्यानंतर ना थोड्या वेळात लगेच एक गाडी आली व सर्व्हिसिंग साठी टीव्ही तिची सर्व्हिसिंग केली मस्त पैकी. नंतर निवांत बसलो होतो. थोड्या वेळ बसल्यानंतर दुपारलो गाड्या सुधारल्या होत्या. त्यानंतर काही व्हिडिओ काढला आणि नंतर एक स्कूटी बंद पडलेली होती गिऱ्हाईकाच्या घरून आणायची होती. मित्र गेले होते तिला आणायला. नंतर ते आता पावसामध्ये भिजले. अरे ना ती गाडी चालू नव्हती झाली, त्याच्यामुळे ती गॅरेजवर घेऊन यायची आणि गाडी घेऊन येत होते टोचिंग करून. तेवढं पाऊस आला त्याच्यामध्ये पावसामध्ये भिजले होते. गॅरेजवर आल्यानंतर शेकोटी वगैरे केली, चहा वगैरे पिली भाऊ. आणि काल घरी यायच्या आधी ना पल्सर गाडीची सर्व्हिसिंग केली भाऊ. आज पण घरी यायच्या आधी ना पल्सर गाडीची सर्व्हिसिंग केली. मग नंतर घरी येण्यासाठी निघालो. पण रस्त्याने आता काही पाऊस नाही लागला, पण दुपारी इतका पाऊस झालेला होता की आपल्या घरी यायच्या रस्त्याने इतकं पाणी चालू होतं. मग नंतर त्या पाण्यामधून आलो. मला वाटलं लय पाणी चालू आहे काही एवढं पाणी नव्हतं चालू. घरी आलो मस्त पैकी जेवण वगैरे केलं आणि झोपून राहिलो. आणि हा व्हिडिओ ना मी काही रात्री एडिट नाही केला, मला झोप येत होती. आणि नंतर दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी थांबलो होतं कन्नडा जाण्यासाठी, तिथे व्हिडिओ एडिट केला. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक फॉलो काय जे असेल ते करून घ्या. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.